तर ब्रशिंग करताना सॉफ्ट किंवा मीडियम ब्रिसलचा ब्रश वापरा. टूथपेस्ट कुठलीही असू दे, त्याच्यात फ्लोराईड असणं गरजेचं. ब्रशिंग करताना ब्रश नेहमी असा 45 डिग्री अँगलवर धरायचा. एका वेळी 3 दात कव्हर होतील असा हा ब्रश धरून पुढे मागे करून खाली हे 2 स्ट्रोक्स व्हायला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही सगळे दात कव्हर करणं गरजेचं आहे. सेम वे खालचे पण दात पुढे मागे आणि वरती ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आपण आता बाहेरचे झाल्यानंतर आतल्या दाताचा सरफेस असाच करतो, पुढे मागे आणि वरती, पुढे मागे आणि वरती. आता हे मागचे दात एकदा झाले की खायचा सरफेस न विसरता आणि दातांच्या आतली बाजू ही पण नीट पद्धतीने साफ करावी अशी. ह्याच्यानी तुम्ही दाताचे सगळे सरफेसेस कव्हर केलेले आहेत. पण एक राहून जातो, तो म्हणजे कुठला? 2 दातांच्या मधली बाजू. ते साफ करण्यासाठी आपल्याकडे डेंटल फ्लॉस अवेलेबल असतो. त्याचे 2 प्रकार असतात. एक थ्रेड टाईप, तर तो घेताना असा ओपन करायचा, एक 18 इंची थ्रेड काढून घ्यायचा, दोन्ही बोटांवर असं गुंडाळायचं आणि 2 दातांच्या मध्ये पुढे मागे करून खाली घेऊन जायचं आणि काढायचं. हे थ्रेड टाईप. हा कोणाकोणाला अवघड वाटतो, तर तुम्हाला जर का सोपी पद्धत हवी असेल तर तुम्ही हँडलवाला फ्लॉसही वापरू शकता. हँडलवाल्या फ्लॉसमध्ये एक हँडल आणि इकडनं फ्लॉसिंग. तर हे धरायचं आणि इकडनं 2 दातांच्या मध्ये असं घालून वरती खालती करून साफ करायचं. नेहमी फ्लॉस घालताना पुढे मागे करून घालायचा, नुसता खाली दाबायचा नाही. हे असं झाल्यावर जर का तुम्ही हे सगळं दिवसातनं 2दा केलं तर तुम्हाला दातांचा काहीही प्रॉब्लेम नाही येणार, हे नक्की. थँक्यू.